ही दृश्य आपण पाहतोय। अनिल परब यांनी आता आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। मुंबईतल्या 6ही मतदारसंघात सध्या मतदान पार पडतंय आणि मोठ्या संख्येने मुंबईकर मतदान करण्याकरता घराबाहेर पडल्याची दृश्य आपण पाहतोय। अनिल परब मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता देखील या ठिकाणी व्यक्त केली जाते। महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याकरता आज मतदान होत आहे। उन्हाचा पारा सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईतलं तापमान हे चांगलंच वाढलेलं आहे, पण कशाची तमा न बाळगता मुंबईकर मतदानाकरता घराबाहेर पडतोय। आतापर्यंतची टक्केवारी जर पाहिली तर मात्र काही अंशी मात्र ही टक्केवारी समाधानकारक नसल्याचं देखील दिसतंय, पण आता 12 पर्यंत जी टक्केवारी समोर येईल ही पाहणं फार महत्त्वाचं असेल। आज 5व्या टप्प्याकरता मतदान होत आहे। ठिकठिकाणी नेते असू दे, सेलिब्रिटी असू दे, नेते अभिनेते सारेच जण आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता आता मतदान केंद्रावर या ठिकाणी दाखल होत आहेत। सकाळपासून जर आपण पाहिलं तर ठाकरे बंधूंनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्या ठिकाणी ठाण्यात राजन विचारे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावत मोठ्या संख्येने मतदान करण्याकरता बाहेर पडा असं देखील आवाहन या ठिकाणी राजकीय मंडळींकडून करण्यात येत आहे। तर जुमलेबाजीला या ठिकाणी अनेक लोक त्रासलेले आहेत अशी प्रतिक्रिया मतदानानंतर उद्धव ठाकरे यांनी या क्षणी दिलेली आहे। तर आजचं मतदान हे लोकशाहीसाठी असं आदित्य ठाकरे म्हणतात। ही दृश्य आपण पाहतोय। अनिल परब यांच्या दोनही कन्या यांनी पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सहकुटुंब अनिल परब मतदानाकरता या ठिकाणी दाखल झालेले होते। अनिल परब बोलतायत। मतदान पार पडतंय। मुंबईमध्ये टक्का चांगला दिसतोय, मात्र वरळीमध्ये अद्यापही मतदानाचा टक्का कमी दिसतोय। काय आव्हान कराल? मुंबईकरांनी मला असं वाटतंय की मनाशी खुणगाड बांधलेलीच आहे, कारण ज्या मुंबईवरती शिवसेनेचं आणि मुंबईचं शिवसेनेवरती प्रेम आहे, ह्या शिवसेनेला ज्यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला त्याचा बदला घेण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईकर आज मतदानाला उतरलेत। मला असं वाटतं की यावेळेला महाविकास आघाडीचे मुंबईतले सर्व उमेदवार जिंकून येतील, कारण मुंबईचा एकंदर जो का ट्रेंड बघतोय आम्ही, लोकांमध्ये उत्साह दिसतोय। काही ठिकाणी काही मोठ्या सोसायट्या असतात तिकडे लोक थोडे उशिरा उतरतात, परंतु जिथे कामावर जाणारे लोक असतात, सकाळी लवकर मतदान करणारे लोक असतात, साधारण सकाळच्या 2 तासाचा 3 तासाचा ट्रेंड बघितला तर तो समाधानकारक आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला मतदान चांगलं होईल। सर, अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडतायत, अनेक ठिकाणी नावं घाळ झालेली आहेत। सर, हे जाणून बुजून काही ठिकाणी केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महायुतीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत, त्याच्यामुळे सगळे रडीचे डाव ते खेळतील। कालच तुम्हाला माहिती आहे, काल रात्री मी प्रेसला निवेदन दिलं होतं, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। शिवसैनिकांना नोटिसेस देण्यात आल्या होत्या। काल शिवसैनिकांना पोलिसांचे फोन जात होते मतदारसंघ सोडून जा म्हणून। शिवसेनेच्या शाखाप्रमुखांवरती दबाव होता, परंतु वेळीच आम्हाला कळलं, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। हे आता सगळे रडीचे डाव ते खेळणार। आज देखील जे प्रयत्न त्यांना करावे लागतील, ज्याला शेवटचे हातपाय मारणं म्हणतात, तसं ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मतदारांना काय आव्हान कराल? तुमच्या सोबत आज तुमचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंबात सुद्धा नव मतदार आहेत। खूप वर्षांनी कुटुंबासोबत बाहेर पडलेलो आहे आणि अभिमान वाटतो की माझ्या मुलीला देखील पहिल्यांदा आज मतदानाचा हक्क बजावायला मिळतोय आणि तिने तो बजावला आहे। आता नवीन पिढी मतदानासाठी सज्ज झालेली आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो लोकशाही वाचवण्यासाठी। सर, खरं तर हा प्रश्न थोडासा ठाकरेंनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केले सर आज? नाही, असं नाही। याच्यापूर्वी देखील जेव्हा आणीबाणीच्या वेळेला इंदिरा काँग्रेस आणि शिवसेना युती होती त्यावेळेला बाळासाहेबांनी देखील केलं होतं मतदान काँग्रेसला। सर, बाळासाहेबांचा कित्ता उद्धव ठाकरे घेऊन परिस्थितीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि परिस्थितीप्रमाणे मतदान करावं लागतं। ठाकरे गटाच्या 2 कार्यकर्त्यांना अटक देखील झाली आहे सर सकाळी ईव्हीएमच्या। अशा अटका या साहजिक निवडणुकीच्या वेळेला आम्हाला अपेक्षित असतात। बोगस मतदान करण्याचा जो प्रकार आहे
तो या निवडणुकीत वाढल्याचं पाहायला मिळते. नाही, मला वाटत नाही आता बोगस मतदान रोहित शक्य पवारांनी आहे. काही व्हिडिओ जे ट्विट कारण बऱ्याच ठिकाणी आता सगळ्या गोष्टी यंत्रणा हाताशी असेल तरच ते शक्य आहे, अन्यथा पूर्वीसारखं ते सोपं नाही. रोहित पवारांनी काही व्हिडिओ ट्विट केलेले आहे. मला त्या बाबतीत माहीत नाही आहे, परंतु आता शेवटचे सगळे प्रयोग महायुती करेल. थँक्यू. चला. आता शेवटचे सगळेच प्रयोग महायुती करेल असं अनिल परब यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.